चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जाडर बोबलाद गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सावित्री तमनगौडा रवी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सन्मान। सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये जाडर बोबलाद जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या सावित्री तमनगौडा रवी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कोर कमिटीच्या वतीनं मिरज येथील शासकीय विश्रामगृहात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या सत्कार सोहळ्याला माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन रवी पाटील यांचा गौरव करण्यात आला। यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव नाईक, जत विधान परिषदेचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, महिला पदाधिकारी व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना सावित्रीताई तमनगौडा रवी पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, हा सत्कार माझा वैयक्तिक नसून जाडर बोबलाद गटातील प्रत्येक मतदारानं दाखवलेल्या विश्वासाचा आहे। जनतेने दिलेल्या जबाबदारीचं सोनं करून विकासाच्या माध्यमातून जनसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचा आमचा मानस आहे। यावेळी उपस्थित सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्र येऊन सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। ग्रामीण भागातील पाणी पुरवठा, शेती, रस्ते, आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरण यावर विशेष लक्ष देण्याचं आश्वासन देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीतील ज्येष्ठ नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते। कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन केले। हा सत्कार समारंभ केवळ विजयाचा गौरव नसून जिल्ह्याच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाला प्रेरणा देणारा ठरल्याचं उपस्थित मान्यवरांनी नमूद केले।